नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक कृती 5A निबंध लेखन। पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा असा प्रश्न विचारला जातो। जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे। या प्रश्नाला एकूण 10 गुण आहेत। महत्त्वाची टीप बघा, या कृतीमध्ये वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान, वैचारिक यापैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 250 शब्द निबंध लिहिणे अपेक्षित आहे। तर काही निबंधाचे विषय मी तुम्हाला सांगते। पहाटेचे सौंदर्य, माझे आवडते शिक्षक, भ्रमणध्वनीचे म्हणजेच मोबाईलचे मनोगत, सूर्य मावळला नाही तर, युग आहे माहिती तंत्रज्ञानाचे, अशा प्रकारचे विषय दिले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 क्रमांकाचा व्हिडिओ म्हणजेच भ्रमणध्वनीचे म्हणजेच मोबाईलचे मनोगत यावर निबंध पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। भ्रमणध्वनीचे मोबाईलचे मनोगत। हॅलो हॅलो, मी मोबाईल बोलतोय, मी तुमचा लाडका मोबाईल। आज मी काहीसा खट्टू झालो आहे। सगळीकडून माझ्यावर दोषारोप होतात। मी मुलांना बिघडवतोय, थोरांना नादाला लावतोय, उपयोग कमी आणि कोडकौतुक फार असे अनेक आरोप माझ्यावर होत असतात। तसं पाहिलं तर काही अंशी ते खरेच आहेत। मुले अभ्यास किंवा महत्त्वाची कामे सोडून माझ्याशी खेळत बसतात। मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत असतात। तासनतास गप्पा मारणे, निरर्थक SMS, चॅटिंग, रील्स बघत राहणे हे सर्रास चालते। माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तस्ती लोक घेत नाहीत। लगेच ती माहिती दुसऱ्यांना पाठवतात, त्यामुळे अफवा पसरतात। रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या साह्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत। या सर्व बाबींमुळे माझी खूपच बदनामी होत असते, पण माझ्या वाचून तुम्हाला पर्याय नाही, हो की नाही? मुलांनो, तुम्हाला माझ्या जन्माची कथा सांगायला मला आवडेल। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात माझा जन्म 1973 साली झाला। मार्टिन कूपर या इंजिनियरने मला मोटारोला कंपनीसाठी तयार केले। माझ्या जन्माच्या वेळी मी चक्क 2 किलो वजनाचा आणि विटेच्या आकाराचा होतो। मी भारतात येईपर्यंत 1995 साल उजाडले। मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू। अनेकांनी व्यवसायांसाठी, राजकीय व सामाजिक प्रचारासाठी माझ्यातील अनेक ॲप्सचा उपयोग केला आहे। काही मोठे गुन्हे माझ्या सोशल नेटवर्किंगमुळे उघडकीला आले आहेत। व्हॉट्सॲपप्रमाणे यूट्यूब, पिंटरेस्ट, लिंक्डइन, इंस्टाग्राम यासारखी संकेतस्थळे माणसांना जोडतात। यांचा वापर करून कित्येकांचे व्यवसाय चालतात। माझ्यामुळे तुम्ही हवे तेव्हा संगीत ऐकू शकता, विविध कलांचा आस्वाद घेऊ शकता। माझ्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता। इतकेच नव्हे तर स्वतःचा चित्रपट तयार करू शकता। नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता। विद्यार्थ्यांसाठीच्या विविध शैक्षणिक सूचना, निकाल, प्रबोधनपर माहिती मी तुमच्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो। तुम्हाला माहीत आहे का, मी तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो। हॉटेल, दुकाने यांना तर बिलांचे पैसे द्यायला मदत होतेच, पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते। आता माझ्यामुळे तुमची बँक तुमच्या खिशात झाली आहे। एवढे सगळे असले तरीही मला मर्यादा आहेत। माझा सतत वापर केला तर तुमच्या डोळ्यांवर, मनांवर ताण येतो। माझी खंत समजून घ्या
माझ्या अतिप्रभावाखाली राहू नका. अवश्य तेव्हाच माझा उपयोग करा, माझा सदुपयोग करा. अशा प्रकारे आपण या निबंधाची आकर्षक सुरुवात, विषयानुरूप विस्तार, सुसूत्र मांडणी, भाषाशैली व सुयोग्य समारोप आदी मुद्द्यांचा विचार करून जर निबंध लिहिला तर आपल्याला 10पैकी 9 किंवा 10पैकी 10 गुणसुद्धा मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर निबंध पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे वर्ग 12वी विषय मराठी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त मराठी निबंध भ्रमणध्वनीचे म्हणजेच मोबाईलचे मनोगत आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.